100 वर्षांपूर्वी आपण स्वतंत्र नव्हतो. व्यापार करण्यासाठी आलेले इंग्रज आपणावर राज्य करीत होते. परंतु हळूहळू त्यांनी तराजू बाजूला ठेवून तलवार हाती घेतली आणि क्रमशः संपूर्ण देश आपल्या नियंत्रणाखाली आणला. इंग्रज लोक या देशात सुमारे 150 वर्ष होते. या देशात यापूर्वी इतरही परकीय लोक आले, परंतु ते इथल्या जीवनात जसे समरस झाले तसे इंग्रज झाले नाहीत. ते शेवटपर्यंत परकीयच राहिले. आपल्या देशातील आणि आपल्या लोकांपासून जे जे काही मिळवता येणे शक्य होते ते सर्व त्यांनी आपल्याबरोबर नेले. पूर्वी कधीही नव्हत्या इतक्या दारिद्र्यात आणि विपन्नावस्थेत हा देश सोडून ते निघून गेले. हे सर्व आपण असे का घडू दिले? तुम्हाला हे माहीतच आहे की अशक्त माणूस सशक्त माणसापेक्षा फार लवकर आजारी पडतो. आपण अशक्त झालो होतो, म्हणूनच इंग्रजांचा या देशात शिरकाव होऊ शकला. आपला देश संपत्तीसाठी प्रसिद्ध होता, म्हणून त्यांना आपल्या देशात यावेसे वाटले. अनेक देशांनी भारताशी व्यापार केला. श्रीमंत असणे आणि त्याचबरोबर दुबळेपणा असणे किती धोक्याचे असते याची तुम्ही कल्पना करू शकाल. या देशातील लक्षावधी लोक जेव्हा इंग्रजी सत्तेच्या मगरमिठीत सापडले तेव्हा त्यांची अवस्था अधिकाधिक वाईट होत गेली. या देशातील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे वळला आणि भारतीयांना क्षुद्र लेखणाऱ्या इतकेच नव्हे तर त्यांना माणसासारखेही न वागवणाऱ्या हजारो मैल दूर असलेल्या एका देशातील लोकांनी या संपत्तीचा उपयोग त्यांच्या देशाच्या फायद्यासाठी केला. 1800 ते 1900 या 100 वर्षात 3,20,00,000हून अधिक लोक उपासमारीने मेले. पोलंड किंवा स्पेन या देशांच्या लोकसंख्येपेक्षाही हा मोठा आकडा आहे. जे लोक जगले त्यांनाही पुरेसे अन्न खायला मिळत नव्हते. दुष्काळ ही एक नेहमीचीच गोष्ट झालेली होती. दुष्काळात 30 लाख लोक मरणे ही एक अगदी साधी गोष्ट होती. आपण माणसे आहोत, तसेच भारतीयही माणसेच आहेत असा विचार ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जर केला असता तर या गोष्टी घडल्या नसत्या. दुष्काळ आणि दारिद्र्य एवढ्यावरच ही काही अधोगती थांबली नाही. स्वतःच्याच देशात राहून कनिष्ठ दर्जाचे लोकांचे जीवन भारतीयांच्या वाट्याला आले होते. भारतात जे इंग्रज राहत होते त्यांच्यासाठी असलेल्या उद्यानात, उपहारगृहात आणि रेल्वेच्या डब्यात जाण्याला भारतीयांना मज्जाव होता. आपण कुणीतरी श्रेष्ठ आहोत हे भारतीयांच्या मनावर बिंबवण्यासाठी इंग्रजांनी अनेक गोष्टी केल्या. उदाहरणार्थ, एखाद्या इंग्रजावरील खटला भारतीय न्यायाधीशासमोर चालवला जाऊ शकत नव्हता आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी भारतीयांना बरोबरीच्या नात्याने आपल्यामध्ये कधीही मिसळू दिले नाही. सर्व मोठ्या हुद्द्याच्या जागांवर भारतीयांची नव्हे तर इंग्रजांची नेमणूक केली जात असे. शूरातला शूर भारतीयसुद्धा सैन्यामध्ये हवालदारापेक्षा वरच्या जागेवर जाऊ शकत नसे. हुशारात हुशार भारतीयाला सुद्धा जबाबदारीचे काम दिले जात नसे. आपल्या देशासंबंधीचे सर्व महत्त्वाचे निर्णय या देशात नव्हे तर लंडनमधले घेतले जात असत, व ते देखील अशा लोकांकडून ज्यांना भारतीय लोकांविषयी काही सोयरसूतक नव्हते. या सर्व गोष्टी आपल्या लोकांना फार बोचत, परंतु कोणतीही कृती करण्याची त्यांना भीती वाटत होती. त्यांचा निषेध करण्याचे धैर्य फक्त मुठभर लोकांमध्येच होते. आपल्याला इंग्रजांनी पुढे जाऊ दिले नाही. इतकेच नव्हे तर आपण जिथे उभे होतो तिथेही आपल्याला उभे राहू दिले नाही. जग पुढे जात असताना आपण मात्र मागे फेकले जात होतो. नव्या यंत्राचा उपयोग करून नव्या वस्तू निर्माण करून पाश्चात्य देशांनी त्यांची संपत्ती वाढवली आणि त्यांनी आपले जीवन अधिक सुखवाह केले. जसजशी विज्ञानाची प्रगती होत गेली तसतसे इतर देशातील लोक अधिकाधिक गोष्टी शिकू लागले आणि त्यांनी अनेक प्रकारे आपले जीवनमान सुधारले. परंतु या सर्व घडामोडींपासून आपण मात्र वगळले गेलो. काही भारतीयांनी काही कारखाने स्थापन करण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्रिटिश सरकारने त्यांच्या योजनांना नेहमीच वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
जणू काही आपला देश परीकथेतील राजकुमारीसारखा अनेक वर्षे गाढ झोपेला गेला होता आणि त्याने डोळे देखील उघडले नव्हते. शेकडो वर्षांपासून अत्यंत तलम कापडासाठी आणि हस्तकलेसाठी भारत जगात प्रसिद्ध होता. त्याच भारताला आता भारतात तयार झालेल्या कापसापासून इंग्लंडमधील गिरण्यात तयार झालेले कापड विकत घेणे भाग पडले. भारतीयांना ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्या गोष्टी इंग्रजांनी त्यांना करू दिल्या नाहीत आणि विकूही दिल्या नाहीत. सर्व नफा त्यांना स्वतःसाठी हवा होता. भारतीय विणकर आणि कारागीर यांच्या कलाकौशल्याची यामुळे फार हानी झाली, कारण ते ज्या वस्तू बनवायचे त्या कोणी विकतच घेऊ शकत नसे. संपूर्ण जगाने प्रगती केली, परंतु इंग्रजांनी भारतात फक्त तीच यंत्रे आणायची परवानगी दिली की ज्याच्यामुळे भारतावर नियंत्रण ठेवता आले. उदाहरणार्थ रेल्वे इंजिन. इंग्रजांना रेल्वे, रस्ते, पूल बांधणे भागच होते, कारण त्याशिवाय त्यांना हा विशाल देश आपल्या अंमलाखाली ठेवता आला नसता. इंग्रजांनी आणखी एक गोष्ट केली, ती म्हणजे त्यांनी काही भारतीयांना इंग्रजी शिकवले व त्यायोगे ते त्यांना लहान लहान कामे देऊ शकले. इंग्लंडमधून कारकून आणण्यापेक्षा ते इथेच तयार करणे अधिक सोपे आणि कमी खर्चाचे होते. 100पैकी 80 भारतीय खेड्यांमध्ये राहत होते हे तुम्हाला माहिती आहेच. त्यांच्या गरजांकडे लक्ष देणारे कुणीच नसल्याने त्यांची परिस्थिती फार वाईट झाली. त्याचबरोबर भारताची लोकसंख्या फार झपाट्याने वाढल्यामुळे परिस्थिती जास्तच बिघडली. वाटेकरी होण्यासाठी त्यांच्याजवळ अधिक दैन्यावस्था आणि दारिद्र्य याखेरीज काहीच उरले नव्हते. बहुतेक जण कर्जबाजारी झाले व त्यांना पोटभर अन्न देखील खाता येईना. ग्रामीण भागामध्ये साथीचे रोग ही एक नित्याचीच बाब होऊन बसली. इस्पितळ आणि डॉक्टर होते ते फक्त मोठ्या शहरांमध्ये होते. ते काही असले तरी ह्या गोष्टीसाठी द्यावा लागणारा पैसा या लोकांजवळ नव्हता. भारतीयाचे सरासरी आयुष्यमान फक्त 27 वर्ष झाले होते. तो आपल्या मुलांना शाळेत पाठवू शकत नव्हता. तो मातीच्या खोपटात राहत असे आणि कधीकधी पिण्यासाठी स्वच्छ पाणी देखील त्याला मिळत नसे. शहरांमध्ये नोकरीधंदा आणि जवळ पैसा नसलेल्या लोकांची एकच गर्दी झाली होती. सगळीकडे वातावरण अत्यंत निराशाजनक होते. ब्रिटिश सरकारने फक्त ब्रिटनच्या हितांची काळजी घेतली यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण त्यासाठीच ते भारतात आले होते, आपल्याला मदत करण्यासाठी नव्हे. एखाद्या शिकाऱ्याला त्याला ज्यांची शिकार करायची आहे त्यांच्याविषयी प्रेम कधी वाटते का? परंतु माणसाचे व्यवहार कधीकधी फार चमत्कारिक असतात. ब्रिटिशांनी त्यांच्या नकळतच भारताला परकीय सत्तेच्या शृंखला तोडण्यास कशी मदत केली हे आता आपण पाहू. इंग्रजांनी या देशात रेल्वे, रस्ते आणि टपाल खाते यांची एक सुव्यवस्था निर्माण केली आणि त्यायोगे त्यांना ज्या लोकांवर राज्य करायचे होते ते लोक जवळ आले. काही भारतीय इंग्रजी भाषा शिकले, त्यामुळे भारतीयांना परस्परांशी बोलणे सोपे झाले. मग ते उत्तरेतले असो किंवा दक्षिणेतले, पूर्वेतले असो व पश्चिमेतले. पुस्तके आणि वर्तमानपत्रे यांच्यामुळे पाश्चात्य देशातील नव्या विचारांची आपल्या लोकांना ओळख झाली. मानवाची प्रतिष्ठा, त्यांचे स्वातंत्र्य आणि समानता याविषयीचे हे विचार होते. जर सर्व लोक समान आहेत तर एकाच वंशाच्या लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या वंशाच्या लोकांचा उपयोग का करून घ्यावा? काही परकीयांनी आपल्याला वाईट रीतीने का वागवावे आणि आपल्याला शूद्र का लेखावे? आणि याहूनही महत्त्वाचे म्हणजे हे सर्व आपण तरी का म्हणून सहन करावे? हे प्रश्न लोकांनी जेव्हा स्वतःला विचारले तेव्हा आपण पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहोत असे त्यांना वाटू लागले. ब्रिटिशांनी जे जाळे विणले होते त्यामुळे विचारांचा प्रसार भारतीय लोकांमध्ये व्हायला हातभारच लागला. आता आपला देश जागा होऊ लागला. लोकांच्या विचारसरणीत बदल घडून आम्हीही कोणी आहोत आणि आम्हालाही हक्क आहेत
याची समज त्यांना आली. आम्हाला प्रतिष्ठेचे आणि स्वातंत्र्याचे चांगले जीवन जगायचे आहे, कारण इतर कोणत्याही लोकांइतकेच आम्हीही चांगले आहोत, असे अधिकाधिक लोक स्वतःशी म्हणू लागले. स्वतंत्र होणे हा या भावनेचा केवळ एक भाग होता. जणू काही इतकी वर्षे झोपी गेलेला आणि स्वतंत्र असलेला देश एकाएकी बोलू लागला. सुरुवातीला हे बोलणे म्हणजे नुसती कुजबूज होती, परंतु लवकरच त्याचा आवाज मोठा मोठा होऊ लागला आणि मग त्याचे रूपांतर गर्जनेत होऊन तिच्याकडे दुर्लक्ष करणे राजसत्तेला शक्य झाले नाही. स्वातंत्र्यासाठी केलेला आपला लढा हा अलीकडील काळातील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा लढा असून लोकांचे नेतृत्व करण्यासाठी आपल्या देशात अनेक महान थोर विभूती होऊन गेल्या. लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, गुरुवर्य टागोर यांची नावे प्रत्येक भारतीय सदैव कृतज्ञतापूर्वक लक्षात ठेवेल. या सर्वच नेत्यांनी त्यांच्या विभिन्न पद्धतीने स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले आणि जेव्हा भारतीय लोक आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले तेव्हा ही लढाई अत्यंत असाधारण अशी होती, कारण त्यांच्याजवळ ना बंदुका होत्या ना शस्त्रे.